असं वाटायला लागतं. म्हणजे देव कुठे आहे, तर देव अशा ठिकाणी आहे. देव प्रसन्न होतो म्हणजे काय होतं, ज्या वेळेला ह्यापैकी कोणीतरी येतं अनेक विवंचना घेऊन आणि इकडनं जाताना तो आनंद घेऊन जातो, घरातल्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद असतो. मग कधी मुलगा म्हणत असेल माझा बाबा बघा किती आनंदी आहे, बायको म्हणत असेल माझा नवरा, वेगवेगळ्या नात्यांमधून तो आनंद द्विगुणित होतो. मला असं वाटतं देव प्रसन्न होतो तो इथे होतो, ही अशी ठिकाणं असावीत आणि म्हणून आज मुक्तांगणमध्ये येण्याचा योग आला. खूप छान वाटतंय. मला सांगा मग या सगळ्यांची जी ट्रीटमेंट असते ना ती वेगवेगळी असते का प्रत्येकाची? नाही, काही ट्रीटमेंट जी असते ती सगळ्यांना कॉमन असते. म्हणजे दर बुधवारी इकडे ॲडमिट करून घेतलं जातं. तर साधारण प्रत्येक बुधवारी साधारण 25 ते 30 लोक ॲडमिट होतात. एका वेळेला 150 लोक इथे राहत असतात. दर बुधवारी 25 ते 30 म्हणजे एक बॅच अशी असते. पण एखादी व्यक्ती अशी अचानक आली तर? दुर्दैवाने काय झालंय की इतकं व्यसनाचा प्रॉब्लेम इतका वाढलाय की आमच्याकडे एक वेटिंग लिस्ट आम्हाला करायला लागलेली आहे. म्हणजे मी इथे तुम्हाला एक पुलंचं मध्ये थोडं विषयांतर करते. जेव्हा उद्घाटन आमचं झालं पुलंच्या हस्ते, तेव्हा पुलं असं म्हणाले की आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय, तर तुमची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा देणं काही योग्य होणार नाही, त्या चुकीच्या शुभेच्छा होतील. तर अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो की इतकं काम करा की एक दिवस हे केंद्र बंद करायला लागलं पाहिजे आणि मग ह्या जागी आपण एखादं सांस्कृतिक केंद्र निर्माण करू. पण दुर्दैवाने ह्या शुभेच्छा खऱ्या नाही ठरल्या. व्यसनाचा प्रॉब्लेम इतका वाढतोय की तेव्हा जे आम्ही 15 बेड्सचं केंद्र सुरू केलं होतं ते आता 150 बेड्सचं झालं आहे आणि तरीसुद्धा आता ते आमच्याकडे एक वेटिंग लिस्ट असते. हे पूर्ण महाराष्ट्रभरातनं, महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा रुग्ण इथे ॲडमिट व्हायला येत असतात. मग 30 दिवसाची असते की 30 दिवसाचा कोर्स असतो. जर का गरज असली तर वाढवलं जातं. पण डिस्चार्जच्या नंतर आम्ही त्यांना आमच्याबरोबर सतत फॉलोअप ठेवायला सांगतो, पाठपुरावा ठेवायला सांगतो. मग प्रत्येक गावात आमची संपर्क केंद्र असतात. मग डिस्चार्ज नंतर ते आपापल्या गावाला फॉलोअप ठेवतात आणि मग महिन्यातनं एकदा इथे भेटायला ते येऊ शकतात. एकीकडे व्यसनमुक्ती करत असताना एका वेगळ्या पद्धतीने एक संस्कार करताय तुम्ही, जे संस्कार अनेक कुटुंबांना आनंद देणारे ठरलेले आहे. कारण ना एखादा माणूस जेव्हा घरात असतो तेव्हा खरोखर घरातलं वातावरण इतकं बिघडून जातं आणि घरातल्या स्त्रियांना सगळ्यात जास्ती त्रास होतो. एक तर त्यांच्या भावना जास्ती गुंतलेल्या असतात आणि दुसरं कारण की त्यांना दोष दिला जातो की बायको असेल तर बायकोला दोष दिला जातो की तू लग्नाच्या आधी इतका नव्हता पीत, तुझ्यामुळे तो पितो. आईला म्हटलं जातं की तू खूप लाड करून त्याला बिघडवलेलं आहेस. त्यामुळे घरातल्या स्त्रीला खूप दोष दिला जातो आणि त्यामुळे जसं आम्ही रुग्णांवरती उपचार करतो त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांना सावरणं हे सुद्धा आमचं काम आहे असं आम्ही मानतो. म्हणून आमचा सहचरी नावाचा आधार गट आहे की ज्यांच्या घरात व्यसनाची समस्या आहे त्या स्त्रिया एकत्र येतात आणि मग तोपर्यंत त्यांना असं वाटत असतं की जगात मीच एकटी आहे की जिच्या घरात व्यसनाचा प्रॉब्लेम आहे. पण सहचरीत आल्यावर त्यांना कळतं की नाही, माझ्यासारख्या खूप मैत्रिणी आहेत. मग एक समदुःखी मैत्रिणी मिळाल्याचा एक आनंद होतो आणि मग त्या खूप मनमोकळेपणाने बोलायला लागतात. कारण घरात व्यसन असलं की कोणाशीच बोलता येत नाही. हा प्रॉब्लेम इतका त्या दाबत असतात की त्याचा प्रचंड ताण त्यांच्या मनावर असतो. मग इथे आम्ही त्यांना बोलतं करतो. म्हणजे इथे सगळ्यांनाच ॲक्च्युली बोलतं केलं जातं की त्यांच्या कुटुंबियांना, इथे येणाऱ्या रुग्णांना, कारण खूपदा प्रॉब्लेम वाढलेले असतात कारण ते मोकळेपणाने बोललेच गेलेले नसतात. बरं, आता तुमचं ध्येय काय आहे याचं? मुक्तांगणसाठी माझं ध्येय हेच आहे की एक ना एक दिवस हे मुक्तांगण आम्हाला बंद करायचं आहे. तुमचा अनुभव कसा होता मनवा तुझ्यापासून? माझा इनफॅक्ट हा सिनेमा करताना अनुभव असा होता की इंटर कॉलेजेटचं फिलिंग आलं की गिरीशने म्हणजे माझी भूमिका पण नाटक करणाऱ्या मुलीची आहे. तर आम्ही जिथे नाटक करणार होतो किंवा जिथे शूटिंग होणार होतो त्या स्पेसमध्ये आधी जाऊन आम्ही वेळ घालवला आणि मग इंटर कॉलेजेट करताना ना आपण स्टेज पण झाडतो, आपण आपल्या प्रॉपर्टी पण गोळा करतो, आपला कॉस्ट्यूम पण आपण स्वतः बघतो. तर इथे सगळी मंडळी होती पण तरी एक त्या प्रकारचा अप्रोच अख्ख्या प्रोजेक्टला होता की हे सगळं आपलं आहे, दुसऱ्याचं जे आहे तेही आपलंच आहे. त्यामुळे आपलं शूटिंग नसताना पण सेटवर थांबणे, दुसऱ्यांचं काम बघणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मला वाटतं त्याचं पूर्ण श्रेय गिरीशला जातं. नाही, पण यापूर्वी कधी तुम्ही एकत्र काम केलं नव्हतं? नाही, गिरीशला इनफॅक्ट मी यापूर्वी फक्त माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा मित्र असं म्हणून बघत होते. त्यामुळे तो एक फॅमिली मेंबर किंवा एक घरगुती सोहळ्यात आलेला नोन ॲक्टर, रायटर असा तो माझ्यासाठी होता. त्यामुळे कधी एकत्र काम केलं ना? कधीच नाही. पण रागावतो कधी गिरीश सेटवर? गिरीश खूप रागावतो पण त्याचा आवाज नाही चढत. त्यामुळे त्याचं अतिशय कंट्रोल्ड अँगर असतं ज्याची जास्ती भीती वाटते. म्हणजे तसं नाही बरोबर असं कसं एवढाच तो रागावतो.
आणि इनफॅक्ट मला तर भीती ही आहे की ह्याच्यानंतर पण तो मला बाहेर घेऊन हे का तू बोललीस, हे बोलायला नको होतंस, ह्याचा मग हा परिणाम होतो ना, असं तो नेहमी शिकवतो. म्हणजे आज जे बोलणार त्याच्यासाठी सुद्धा नंतर क्लास घेणार ना? हो हो हो. काय हे खरं आहे? आय बेग टू डिफर, पण मी आवाज चढलेला बघितलाय गिरीशचा, आणि योग्य वेळेला चढणं आवाज हे खूप नॅचरल आहे असं मला वाटतं. आणि माझ्यासाठी गिरीश म्हणजे एक शिक्षण संस्था आहे. म्हणजे आपण किती पाण्यात आहोत हे सांगणारी लोक खूप कमी आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल तुम्हाला सतत स्तुती करत असतात, किंवा आपल्याला कुठेतरी माहीत असतं की ह्याच्यात मी बरं काम केलं तरी समोरचा म्हणतो नाही नाही काय सुंदर झालंय, पण हा माणूस कायम जे खरं आहे ते सांगतो. आणि माझ्यासाठी ही एक शिक्षण संस्था आहे की मी गिरीशमुळे कॅरेक्टरचं विच्छेदन करायला शिकले. म्हणजे न थांबता, मी ह्याच्यापूर्वी थांबायचे की कन्फ्युजन झालं की मी म्हणायचे की आता बास, मी विचार करत नाही, जेवढा विचार झाला तेवढंच आपण एक्झिक्यूट करूया. ह्या सिनेमाच्या निमित्ताने शेवटपर्यंत प्रोसेस फ्लोअरला सिनेमा जाईपर्यंत किंवा शूटिंग चालू असतानाही त्याच्यावर काम करत राहणं हे मी ह्या सिनेमाच्या मुळे शिकले. नाही, पण ही किती दिवसाची होती प्रक्रिया? म्हणजे तुम्ही सेटवर जाण्यापूर्वी कधी, म्हणजे किती दिवस? साधारणपणे आता पूर्ण म्हणाल तर संहिता लिहिण्याची सुरुवात झाल्यापासून आज आपण भेटतोय तोपर्यंत 2.5 वर्ष झालेली आहेत. काय 2.5 वर्ष. तर पण त्यातला चित्रपट तयार झाला होता मधल्या, मग नंतर शेवटच्या काळामध्ये त्याचं संगीत तयार होणं वगैरे, अजय अतुल यांनी संगीत तयार केलेलं आहे आमचं. तर मोठी मनोरंजक आणि खूपच लर्निंगची प्रोसेस होती. आणि आम्ही चित्रपटाचं जिथे चित्रीकरण करणार होतो तिथे ॲक्टर्सना अगोदर जाऊन घेऊन गेलो आम्ही. त्या परिसराबरोबर त्यांनी वाकिफ व्हावं अशी इच्छा होती. कुठे केलंय हे म्हाळुंगे पडबळ नावाचं, बाबू गेनू हुतात्मा त्यांचं गाव, आणि आंबेगाव्हाण नावाचं गाव, त्याच्यानंतर पुणे काही भाग, आणि काही भाग वाई, अशा ठिकाणी त्याचं चित्रीकरण झालं. ते गावाकडचं वातावरण आहे, पार्श्वभूमी गावाकडची आहे. हो, कारण मी अजून कथानकावर मुद्दाम येत नाही, येत नाही. तर काहीतरी उत्सुकता आम्हाला सुद्धा राहू द्या चित्रपट बघेपर्यंत. येस. This is the sound of Ajay Atul. Yeah, bring it on, baby! आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना, किती आलो न राहू आता, चल कपल होऊ ना. फक्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडून. आलिंगनाला, आलिंगनाला, अगं आलिंगनाला. अजय अतुल, बरोबर ना? त्यांनीच संगीत दिलेलं. हो. अजय अतुल निर्माते पण आहेत. हो. तर नेमकं काय, कसं काय त्यांची इन्व्हॉल्वमेंट कशी? हो, मी त्यांच्याकडे संहिता वाचायला गेलो, कारण माझी इच्छा होती की त्यांनी संगीत करावं. आणि तर ती संहिता त्यांना खूपच आवडली. आणि ते म्हणले संगीत तर करतोच, पण आम्ही याच्या निर्मितीच्या प्रोसेसमध्ये पण समाविष्ट होतो, कारण ती त्यांच्या कल्पना काही दिवस त्यांच्या मनामध्ये होती. आणि मग हा योग जुळून येतोय असं त्यांना वाटलं. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला दिग्दर्शक म्हणून, मी पहिल्यांदाच करत असताना सुद्धा. आणि इतका अगदी सहजपणाने असं बसून बोलण्यामध्ये ते घडलं आणि ते समाविष्ट झाले. आणि खरोखर निर्माता म्हणून जी जबाबदारी घ्यायची असते ना सगळ्या गोष्टींची, ती जबाबदारी खरं सांगायचं तर अजय अतुल आल्यामुळे आमचे जे इतर 3 निर्माते आहेत तर ते तर अनुभवी आहेतच. पूनम शेंडे, विनय गानू आणि प्रशांत पेठे. तर त्यांनी तर ते पेलून धरलेलं होतंच. ती प्रोसेस पूर्ण अगदी डिटेलमध्ये त्यांनी ती कॅरी केली. पण अजय अतुलनी पण तितक्याच काय ओपनली रस घेतला गोष्टींमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये ते समाविष्ट झाले, बसले एकत्र. साधी अगदी हा प्रोमो करूया का नको करूया, हे गाण्याचं कसं करूया, हे इतक्यापासून अगदी डिटेल. नाही, पण 2.5 वर्षापूर्वी जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली, हां, 2 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली, पहिलं काय एकांकिका फिशिंग, म्हणजे तो फिशी आहे, जरा गोंधळलेला आहे, आणि त्यात मासा आहे तो, आणि त्याचं फिशिंग कुठली पोरगी करते. अजून तिसरं त्यातली आत्मभंग ही थोडी त्या दरम्यान त्यातल्या त्यात तुमच्यापैकी कोणीतरी कोणाला तरी प्रपोज केलंय, नकार आलाय, त्या